चला, आज नागपंचमी आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे. बाकी आज तर निघायचं आहे सगळं झाल्यावरती आवरून, कारण 2 सुट्ट्या झाल्यात मुलांच्या. आता उद्यासाठी जायचं आहे, त्यामुळे आज लवकर निघायचं आहे. बघा किती छान वातावरण आहे, मस्त वाटते. चला, थोडी बरसावतनं पानं आणली. पानं अगदी छोटी छोटी आहेत. आणि आता काय नाही, आमटी भातच करायचं आहे, कारण आम्हाला तर देवपूजा करून सगळं पूजा झाली की निघायचं आहे. म्हणून म्हटलं चला थोडं वडीचं लावून घेते. आता मी चिंचही आणली नव्हती, त्यामुळे आता नुसतं लिंबू होतं, लिंबू पिळून घेते. थोडं लिंबू आणि या पानांना तेल लावून घ्यायचं. तुम्हाला आळूवडी मी 2 पद्धतीच्या दाखवलेल्या आहेत. मी लिंक देते मी खाली, तरी पण तुम्ही धावती धावती आपली हे बघा. लिंबू असला तरी चालतो, काहीतरी आंबट हवं आहे पानांना, कारण खाज येते म्हणून आंबट टाकावं लागतं. थोडंसं लिंबू पिठात पण घेतलं. चण्याचं पीठ घेतलंय. हळद, तिखट, धणा जिरा पावडर घेतली आहे, मीठ घेतले, लिंबू आपण पिळून घेतलं. हे सगळं एकत्र करायचं. थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी, आणि हे गूळ आहे, गूळ भिजत घातलेलं त्याचं पाणी आहे. आणि मग ते सगळं भिजवून हे असं पानांवरती लावायचं आणि आपण आपल्या वड्या उकडत ठेवायच्या. घाईघाईचं काम पटापट करत होते, कारण आपल्याला पूजा करायची आहे. आणि मी देवळात गेलेली, देवळातलं दाखवते तुम्हाला. आपलं देवळात जायचं सगळ्या मिळाला, जाऊया देवळात म्हणून मी निघाले. पण ते जंगलातला रस्ता तो रानातला, बापरे, बायका होत्या म्हणून मला जाता आलं नाही, तर मला ते शक्य नव्हतं. काय करतोय तू? काय करतोय? मोबाईल? काय रे बाबा, हा तुझा बेड आहे? हा, नाटकी. आता आम्ही देवळात निघालोय. बघा रस्ता, थोडं थोडं ऊन पडते ना ग आज. चांगलं आहे म्हणजे सकाळपासून अगदी नुसतं असं झाडं बाजूला. आणि मेन आमचा रस्ता आहे, पण तो कसा सिमेंट रेतीचा बनवलेला, तो अगदी गळगळीत झालाय. शिवाय तिथे रस्त्यातनं झाड पडले पावसात, तर तेही, त्यामुळे तिकडचा रस्ता बंद आहे. मग हे असं रानातून आम्ही तो रस्त्याने गेलो. म्हणजे आता सध्या पुजारी वगैरे पूजा करायला ह्याच रस्त्याने जातात, तसं आम्ही गेलो आहे. मग तुम्ही सांगा, आपल्याला आता मुंबईत राहणाऱ्याला हे थोडं अवघड जातं, पण मी म्हटलं चला एक अनुभव. ते बघा, ते देऊळ दिसते तिकडे. पण गेलो, असं वाटलं चला देवाला भेटायला थोडा त्रास हवा आहे, असं नुसतं सहज काय जायचं देवळात. पोचल्यानंतर बरं वाटलं, चला हरकत नाही, आलो. जाताना असं वाटलं की आता हे कसं जाणार मी. हे सगळं असं बाजूचं रस्ता आहे, सगळं अशी झाडच आहेत. आता आम्ही देवळापाशी आलो. हे बघा, इथून असं देवळात. बरं झालं, देवदर्शन असंच व्हायला हवंय. हे आमचं भैरी जोगेश्वरीचं देऊळ. सगळं आजूबाजूने हे सगळं असं दाट सगळं जंगल आहे. आणि तिथे आमचं म्हणजे गावाच्या बाहेर आहे देऊळ, आणि सगळी देऊळं आपली गावाच्या बाहेरच असतात. आता देवापाशी आलो, देवळात आलो दाराशी.
हे बघा, हे आमचं भैरी जोगेश्वरी देव, बघूनच प्रसन्न वाटतं. आणि हे इकडे शिवपिंड. दसमळलं ना तेव्हा. ओम नमः शिवाय. हे बघा खाली कसं उतरतो गेटमधून बाहेर, आणि कसं चारी बाजूला जंगल आहे बघा. आता माझी नागपंचमी बघा. हे देवाऱ्यातला नागोबा बाहेर आणतो. जाऊबाई आहेत आमच्या, त्यांच्या आत्याची सून आहे आणि आम्ही म्हणजे प्रत्येक सणाला एकत्रच असतो. गौरी म्हणा, गणपती त्यांच्याकडेही असतो. त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो. गौरी आपल्याच गौरी त्यांच्या असतात. आणि आता हा देव ठेवला मध्ये पाटावरती, तामानामध्ये देव ठेवला. दूध आहे ना आपल्याला ठेव. माझ्या ठेव तिच्यात होतं ना ते ज्याच्या कुणाचं आहे त्याच्यातच ठेव. ते पण हे पोट काहीच नाही न्यायची घाई. मग नंतर तयारी कशी समजणार. आणि गावी कशी पाऊस वगैरे आहे ना, अशा वेळेला नेमकी लाईट जाते. आता पहिल्यांदा तामानावरती ठेवलेल्या नागोबाची पूजा करायची. ती झाली की आपण हे ताने म्हणतो, आपण कोणी आघाडा म्हणतो. ताने वेल असते ती, त्याला ताने वेल. ती वेल काढून असं तिचं गोल करायचं आणि ते ताने सगळे म्हणजे 5 बायका, 7 बायका, 9 बायका अशा ज्या हजर असतील तेवढ्यांचे ते ताने असतात, ते सगळे एकत्र ठेवायचे. आणि मग तेवढ्या बायकांनी हातावर दूध, दही, पहिल्यांदा तांदूळ, पाणी घ्यायचं. असं आम्ही आता दाखवेन मी व्हिडिओ. असं राऊंड करायचं आणि नंतर ते व्हायचं. पुन्हा लाह्या, दूध, दही घ्यायचं, ते पुन्हा व्हायचं आणि ते सगळे ताने हे करायचे असे दूध दह्याने. आणि मग ते ताने सगळे उचलून, ते गोल राऊंड असतो ना तान्यांचा, ते पूर्ण सगळे त्याच्यावरती नागोबावरती ठेवायचं. म्हणजे बरोबर मधी अशी नागाची मूर्ती की जे आपण दूध म्हणजे हे जसं वारुळासारखं झालं आणि मधी असा नागोबा. आणि मग त्यातून असं दूध दही व्हायचं सगळ्यांनी असं. पण गावाला कशी सगळ्यांनी पद्धत बघा कशी ठेवली आहे. आता हे हातावरती दूध दही घ्यायचं आणि ते असं पूर्ण त्याच्यावरती टाकायचं आणि ते गोल असं हे करायचं. त्याला सपलोकायचं म्हणतात. तसं सगळं केलं की मग आणि मग ते सगळ्यांचे ताने हळद कुंकू आधी लावूनच लावतो आपण, पाया पडतो आणि मग नंतर ते असं सगळे मिळून करून घेतो. आता हे बघा, एकट्या एकट्याने पण होऊ शकतं हे, पण सगळ्या बायका म्हणजे पहिल्यांची पद्धत कशी म्हणजे सगळ्यांनी यायचं. म्हणजे सगळ्या आल्या, 5 जणी 7 जणी अशा एकत्र आल्या की सगळ्यांनी मिळून ते एकत्र घ्यायचे, सपलोकायचे आणि मग ते नागोबावरती ठेवायचे. खूप छान पद्धती होत्या. आता बघा ह्या बायका एकत्र आल्याच नसत्या. म्हणजे जर एक एक येऊन पुजून गेली असती, जिला जसा टाईम मिळाला असता तसा. पण हे एकत्र असं करायचं म्हणून सगळ्या एकत्र येतात एका वेळेला. असं सगळं करून नागोबाची माझी नागपंचमी झाली. अशा पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीने पूजापाठ केलं ना की मनाला एक वेगळीच. कितीतरी लोक म्हणतात की काय गणपतीला जायचं, नागपंचमीला जायचं, कशाला धावाधाव करतेस, मुंबईतच आण, तिथेच नागोबा पूज. पण त्याच्या जागेवर पूजणं वगैरे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण इथे आणून पूजलं ना की ती जे म्हणतात ना पूजेची जी
आपल्याला जे समाधान वाटतं ते नाही मिळणार. मी इथे आणेन, माझ्या अडचणीस तो पूजेन, हरकत नाही, त्याला काही अडचण नाही. पण जी ही ह्या पद्धतीने पूजणं तुम्ही सांगा एकत्र, इथे काय आघाडा काय आहे, पद्धत काय आहे, कोणाला काहीच माहिती नाही. आणि आता कोण कोणाकडे येतं आहे हो, ब्लॉक सिस्टममध्ये तर अजिबातच नाही. अशी सगळी माझी नागपंचमी साजरी झाली. आता सगळं आवरलंय, नथ काढायची राहिले. हे बघा, ही अशी मराठमोळी नथ असते, मोत्याची असते. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या निघाल्यात, पण आमचं लग्नात आम्हाला अशी आई देते, माहेरकडून असते ती कायम अशी. प्रत्येक सणाला आम्ही घालतो, मराठी सणाला, सगळ्याला, पूजा पाठ कशाहीसाठी. आता झालं, नागपंचमी झाली, नुसतंच छान छान. हे सगळं आवरून आता निघायचं आहे. सगळं पॅकिंग करायचे, सगळी भांडी पुसून वगैरे सगळी भरून ठेवायची आहेत. फ्रीज बंद करायचं आहे. आता आमचा परतीचा प्रवास सुरू. कशी वाटली नागपंचमी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.